मध्ये. अ, तर आपण मागच्या काही दिवसामध्ये लसावी मसावी ह्या घटकावर आपण थोडीशी अध्यापन करून त्याच्यावरती प्रश्न घेतले होते, पण काही प्रश्न राहिलेले आहेत. हा प्रश्नांचा सराव, प्रत्येक पॅटर्नच्या प्रश्नाचा सराव होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पुन्हा आपण त्याच्यावरचा सराव घेणार आहोत. तर सर्वांना एवढीच विनंती असेल की सर्वांनी फक्त वही आणि पेन जवळ असू द्यावा. प्रश्न तुम्हाला तर नंतर तुमच्या ऍपमध्ये मिळणार आहे. जर ऍप डाउनलोड केले नसेल तर ऍप डाउनलोड करून घ्या. त्या ऍपमध्ये तुम्हाला प्रश्न हे सगळे स्लाइड्स मिळून जाणार आहेत. ते प्रश्न मिळणार आहेत. कारण हे जे पॅटर्न सिलेक्ट केलेले आहेत आम्ही, ते प्रश्न मॅक्झिमम तुम्हाला परीक्षेमध्ये त्याच प्रकारचे पडतात, फक्त अंक बदलून पडतात. त्याच्यामुळे काळजी नसावी. फक्त पेन आणि वही जवळ ठेवावा आणि त्याच्यामध्ये तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करावा. सोडवण्याचा प्रयत्न केल्याशिवाय गणित जमणार नाही. ओके, चला. तर चालू करूया आपण. पहिला पहिला प्रश्न हा तुमच्या स्क्रीनवर आहे. सर्वांनी सोडवायचा आहे. तुम्हाला वेळ असेल 2 मिनिटे. पहिल्या प्रश्नासाठी 2 मिनिटे देऊया आपण. चला, आणखीन आपले मित्र मैत्रीण किंवा शिक्षक बंधू भगिनी कोणी जर जॉईन व्हायचे राहिले असतील तर त्यांना लिंक लवकरात लवकर शेअर करा, जेणेकरून हा घटक मिस नाही झाला पाहिजे. लिंक मध्ये कमेंट बॉक्स मध्ये लगेच उत्तर टाकून द्यायचे. बघूया आजचा पहिल्या उत्तराचा मानकरी कोण आहे. पहिल्या उत्तराचा मानकरी कोण आहे आज पाहूया. चला. ते रायटिंग केलेले पाटील सर कोण मॅडम असेल तर थोडेसे तिथं रायटिंग वगैरे करू नका. आपल्या बोर्डवर रायटिंग केली की नंतर ते तुम्हालाच कट करता येईल. जसं रायटिंग करण्यासाठी पेन घेऊन रायटिंग केली तसं खोडलबर घेऊन तुम्ही खोड करू शकता. वेळ संपत आलेली आहे पण कमेंट आणखीन आलेली नाही. एक कमेंट आलेली आहे. 16 उत्तर म्हणतायत सर. 16 उत्तर मी राईट करून ठेवतो, नंतर आपण चेक करूया. 16 उत्तर. पूर्ण नाव टाकलेलं नाही सर मी. आणखीन कुणाचं काही म्हणणं आहे का का कुणी प्रयत्न करत नाही? चला, प्रयत्न करा. प्रयत्न केलं तरच उत्तर येणार. चला. युट्यूबवर लिंक आलेली का कमेंट? ठीक आहे. युट्यूबवर पण काही जणांचं 16 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. काय म्हणते बघा, गणिताचा अर्थ समजून घ्या. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 144, 112 आणि 192 वह्या आहेत. समजा असं समजा इथं 2 रेषेच्या वह्या आहेत या पेटीत. या रेषेमध्ये या पेटीमध्ये 4 रेषेच्या वह्या आहेत आणि या पेटीमध्ये समजा 1 रेषेची वही आहे, असं समजा. या पेटीमध्ये वह्या आहेत आणि वेगवेगळ्या संख्येच्या. मग आता या पेटीतल्या वह्या देताना काढल्या आणि या पेटीतल्या वह्या काढल्या आणि या पेटीतल्या वह्या काढल्या, तर एक समान गठ्ठे तयार झाले पाहिजे. असे सेम सेम वह्या घ्यायच्या आणि समान गठ्ठे तयार झाले पाहिजे. म्हणजे आता हा छोटा भाग तयार व्हायला आहे, लक्षात घ्या. या मोठ्या भागापासून छोटा भाग तयार करायला लागलो, म्हणजे आपण काय घ्यायला लागलो याचा अर्थ मसावी घ्यायला लागलो. काय घ्यायला लागलो? मसावी. हे लक्षात आलं पाहिजे. मोठ्या भागापासून थोडक्यात ही मोठी संख्या आहे, हिला असं समजा 14, हिला 12 समजा आणि हिला 10 समजा, यांच्यापासून आपण एक छोटी संख्या शोधायला लागलो. म्हणजे या ठिकाणी निश्चितच आपण काय करायला लागलो? मसावी करायला लागलो. म्हणजे थोडक्यात ते छोटे छोटे गट समान समान संख्या, म्हणजे त्याचे काय घ्यायला लागलो? विभाजक घ्यायला लागलो. मग या संख्येचे विभाजकातला मोठ्यात मोठा विभाजक शोधायचा आहे आपल्याला. आणि छोट्यात छोटा एक विभाजक असतो, पण आपल्याला या ठिकाणी मोठ्यात मोठा विभाजक आपल्याला शोधायचा आहे. तर आपण याचा विभाजक शोधण्यासाठी आपण काय करूया? 144, 112 आणि यांचं डायरेक्ट कोणत्या कोणत्या संख्येने यांना सरळ भाग जातो. आता एकक स्थानी 2 आहे, बरोबर आहे. एकक स्थानी 2 आहे, मग आपण डायरेक्ट 2 ने भाग देऊया. आता सुरुवात तर 2 करूया. बे एक बे 2 भागलं की निम्म करायचं. 140च्या निम्म 70 आणि 4च्या निम्म 2 म्हणजे 72.
एकशे 100च्या निम्म 50 आणि वरच्या 12च्या निम्म 6 म्हणजे 56. आणि आता 180च्या निम्म 90 आणि वरच्या 12च्या निम्म 6 म्हणजे 96. पुन्हा दोन आलं, पुन्हा दोन आलं एक स्थानी म्हणजे समसंख्या. समसंख्या आली म्हणजे पुन्हा दोननी भाग जातोय असं म्हणायचंय मला. पुन्हा दोन आलं म्हणजे दोन्ही पुन्हा भाग जातोय. पुन्हा याच्या निम्म करायचं, 70च्या निम्म 35 आणि त्याच्यात एक मिसळा 36 झालं. 50च्या निम्म 25 आणि 3 28 झालं. आणि 90च्या निम्म 45 आणि 3 पुन्हा 48 झालं. पुन्हा समसंख्या आल्या म्हणजे आणखीन एकदा दोन्ही भाग जातो. या ठिकाणी 18 येते. 36च्या निम्म 18, 18 दोन्ही 36, 14 दोन्ही 28 म्हणून इथं 14 आलं. आणि या ठिकाणी 24 दोन्ही 48 म्हणून 24 आलं. पुन्हा दोन्ही भाग जातोय बघा. 92 18, बेसक 14 आणि बेसकून 12, बेसकून 12, बे एक बे, बे दोने 4, बे दोनच्या वारण्यात 12 नंबरला 24 म्हणजे मी 24 निम्म केलं होतं डायरेक्ट. आता या ठिकाणी 9ला जर 3ने भाग जातोय, पण ह्या 7ला 3ने जातोय का नाही जात. या 12ला 3ने जातोय पण ह्या 7ला जात नाही. म्हणजे तीनही अंकाला तुम्हाला सेम अंकाने भाग केला पाहिजे, तरच आपला मसावी असतो. आता पुढचं करायची गरज नाही, आपल्याला काढायचं आहे मसावी काढायचा, पुढचं करायची गरज नाही. म्हणजे काय, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 ह्या संख्येचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. मग आता या दोन्हीचा गुणाकार, ह्या दोनचा आणि ह्या दोनचा 4 येईल. गुणिलेचं चिन्ह मध्ये जसे तसं या दोनचा दोनचा 4 येईल. 4 चोक, तर 4 पंचवीस, 4 4 चोक 16, 4 चोक 16. ओके. 16 उत्तर ज्या सरांनी दिले त्यांचं अभिनंदन, उत्तर अगदी बरोबर आहे. पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. आता हा प्रश्न सर्वांनी व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी सुद्धा वेळ असेल 2 मिनिटे फक्त. 2 मिनिटात आज सुटलं तर आपल्या परीक्षेपर्यंत 1 मिनिटात तुमचं कसंही गणित सुटणार आहे. आज 2 मिनिटं सुरुवात चालू आहे म्हणून, परंतु 1 मिनिटात गणित झालं पाहिजे. करावा प्रयत्न केला तरच उत्तराची तुमच्या म्हणजे तुमच्या रिझल्टची हमी आम्ही. आणि तुम्हाला प्रश्न वगैरे प्रश्नसंच वगैरे ऍपमध्ये भरपूर मिळत आहे, त्याच्यामुळे प्रॅक्टिस तर तुमची भरपूर चालू आहे. एकही पॅटर्न चुकू नये, राहू नये, हा माझा प्रयत्न असेल. फक्त तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करावा. रिस्पॉन्स, तुमचा रिस्पॉन्स किती मिळतो याच्यावर मी आमचा ताकद डिपेंड असते. तुमचा जितका रिस्पॉन्स चांगला तितका आम्ही जास्त शिकवणार. तर पाहूया कुणाचं उत्तर येतंय. प्रयत्न करा, प्रयत्न केल्यावर येणारच. कसं डोकं लावा, एकदा आडवं तिडवं कुणी काहीतरी करून बघा, आकडेमोड. काहीतरी आकडेमोड करून बघितल्याशिवाय प्रश्न नीट वाचल्याशिवाय उत्तर येत नाही. मी 1 मिनिट पुन्हा वाढून देणार याच्यात. सोडवा, उत्तर जास्त आले पाहिजे. तुम्ही म्हणतात असे प्रश्न येतो का, एवढा अवघड येतो? त्यात काहीच अवघड नाही, फक्त अर्थ समजून घ्या. 2दा वाचा, 3दा वाचा, अर्थ समजला उत्तर तुमच्याच हातात. पंचवीस उत्तर आहे. माळी सरांचं 25 उत्तर आहे. निमकर सरांचं, निमकर मॅडमचं सुद्धा 25 उत्तर आलेलं आहे. वेळ वाढून दिलेला आहे. आता बाकीच्यांच्या सुद्धा कमेंट आल्या पाहिजेत. म्हणजे तुमच्या जर कमेंट मध्ये तुम्हाला आम्हाला म्हणजे तुमच्या कमेंट आल्या तर तुम्ही आम्हाला असं समजेल की तुम्ही प्रॅक्टिस करताय किंवा लिखाण करताय. ह्या टाईपचेच प्रश्न येतात, हे वारंवार सांगतोय मी. या टाईपचे असे वाटतं की डोंगरा एवढा प्रश्न आहे, पण प्रश्न म्हणजे उंदरा एवढा सुद्धा नसतो. चला, वेळ संपत आलेला आहे, वाढून दिला तरी. चला, वेळ जास्त देऊन सुद्धा उत्तर म्हणजे आलेले बरोबर. आता बघूया मॅडम आणि सरचं उत्तर कसं आहे. काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायच्या. चला ठीक आहे, हे मुलं आहेत, एवढे मुलं आहेत, हे माहित नाही. प्रत्येकाला 18 वह्या देणार होतो मी. शेख मॅडमचं पण उत्तर आलेलं आहे.
18 वह्या देणार होतो, पण काय झालं, मी 25 वाटल्या. मग आता काही कमी पडणार, मग किती कमी पडणार? प्रत्येक मुलाला 2 कमी पडतील, 3 कमी पडतील. पण त्यांनी प्रत्येक मुलाचं दिलं नाही, तर आपल्याला टोटल दिलं सगळ्या मुलांना. हे जे सगळे मुलं आहेत त्यांना किती कमी पडल्या? 150 कमी पडल्या असं त्यांनी दिलंय. नॉर्मल आहे. तर त्या मुलांची संख्या किती? तर आता मला सांगा, प्रत्येक मुलाला जास्त किती गेल्या वह्या? हे पहा बरं. 18 द्यायच्या होत्या, 25 दिल्या. म्हणजे जास्त किती गेल्या? 7 गेल्या. बरोबर आहे. जास्त किती गेल्या? 18 आणि 24 आहे. सॉरी, तेच म्हणलं भाग कसं काय जायला. 18 आणि 24 आहे. या ठिकाणी 24 आहे. यांचं जे वजाबाकी केली, तर प्रत्येक मुलाला किती? सहा सहा वह्या जास्त गेल्या. प्रत्येक मुलाला किती किती? सहा 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 वह्या जास्त गेल्या. आणि मग सहा जास्त गेल्यामुळे ह्या 150 कमी पडल्या. म्हणजे जर तुम्हाला आकडा काढायचा असेल त्याचा, किती विद्यार्थी, नुसतं भागाकार करायचं. 150 ला 6 भागायचे, 150 ला 6 भागायचे. 6 एक 6, 6 दोन 12, 3 उरले, 6 पंचे 30, 25 उत्तर. 4 नंबरचा आन्सर एकदम सोपं. वजाबाकी करून त्याला भागायचं. चला घ्या पुढील प्रश्न. वेळ मात्र आता 2 मिनिटापेक्षा जास्त दिला जाणार नाही. हे पण सिंपल, सिंपल सिंपल, एकदम सिंपल, एकदम सिंपल. हे डोंगर पोखरून उंदीर काढायचं, असेच गणित असतात. फक्त तुम्ही जर प्रॅक्टिस केली तरच तुमचा रिझल्ट वाढणार. आणि आपल्याला काय लय 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 लोड घ्यायचा नाही, थेंबे थेंबे तळेच असेल. आमच्यासोबत नियमित अभ्यास करा. 2 घंटे, 2 तास, 1.5 तास लय नाही. फक्त 2 तास रोज द्या, रिझल्ट तुमचा 100% येणार. थोडी लिंक एकदा शेअर करण्याचा प्रयत्न करा आमच्यासाठी. कारण की जितके आमचे कॅन्डिडेट वाढतील, तेवढेच आम्हाला प्रोत्साहन मिळेल, आणि तेवढंच आम्ही आणखीन अग्रेसिव्हली शिकवण्याचा प्रयत्न करू, किंवा तेवढंच आणखीन कष्ट आमचं वाढवणार आम्ही. तुम्हाला टेस्ट एक्स्ट्रा तयार करून देणार. तुम्हाला आम्ही आठवड्याची टेस्ट आहे, तुम्हाला फुल लेंथ टेस्ट देणार. म्हणजे आम्ही तेवढं कष्ट करणार. जेवढे विद्यार्थी वाढणार तेवढं आमची जबाबदारी वाढणार. त्यामुळे आता लवकरात लवकर लिंक जेवढ्यांनी तेवढे शेअर करता येईल, गणिताचं उत्तर टाका आणि लिंक शेअर करा. चला लवकर बघूया किती विद्यार्थी वाढतायत आज, किती शिक्षक बंधू भगिनी वाढतायत. निमकर सरांचं उत्तर आलेलं आहे 2. निमकर सर 2 660 आलेले, ए आलेले. माळी सरांचं बी आलेले. निमकर मॅडम प्रश्न पुन्हा एकदा वाचून घ्या. प्रश्न पुन्हा एकदा वाचून घ्या. प्रश्न पुन्हा एकदा वाचण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा उत्तर टाका. सुजाता मॅडमचं बी आन्सर आहे. माळी सरांचं बी आन्सर आहे. कदम मॅडमचं बी आन्सर आहे. गायकवाड मॅडमचं ए आहे. नेमाडे मॅडमचं बी आहे. आणि कोष्टी मॅडमचं बी आहे. चला सर्वांचं अभिनंदन, कारण की माझा म्हणण्याचा आदर करून तुम्ही सर्वांनी मला वाटतं यावेळेस प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांचं अभिनंदन. राऊत मॅडमचं पण बी आलेलं आहे. बघा आता बी आहे का हे शोधायचंय मला काही माहिती नाही. मी फक्त आता कसं करतो, आधीवर तुमच्याशी बोलण्यात व्यस्त असतो, त्यामुळे मी इथे लक्ष देत नाही. तर आता बघा, आपल्याला काय करायचंय, यांनी भागले असता. आता यांनी भागले असता प्रत्येक वेळेस बाकी 4 ओळखी. मग आता असं करू ना, जर समजा या तिन्ही भागल्यावर समान, आता तिन्ही भागायचे आणि बाकीचं समान मिळतील. बरं का, हे बाकीचं नंतर बघूया. पण आता आपल्याला साधन सोपं, सगळ्यात अगोदर याचं ह्यांनी भागणार आहे म्हणजे याचा अर्थ काय सुचलं पाहिजे, डोक्यात काय आला पाहिजे, तुमचा मसावी आला, लसावी आला पाहिजे. कारण की मसावी तर यांच्यापेक्षा लहान असतो. आपल्याला ह्यांच्या पाड्यातल्या संख्या, यांनी भागलं म्हणजे यांच्या पाड्यातली संख्या म्हणजे लसावी आठवला पाहिजे. चला लसावी काढून घेऊया. 15, 11 आणि 12. आता यांचा आपल्याला काय काढायचा आहे, लसावी काढायचा आहे. तर लसावी काढताना तुम्हाला माहिती आपल्याला काय करायचंय रे, आपल्याला ह्या तिन्हीला भाग जाणारी संख्या शोधायची. पण तिन्हीला भाग जाणारी कोणतीच नाही, म्हणजे ह्यांचा सरळ सरळ मसावी किती असणार आहे, मसावी यांचा 1 आहे. आता लसावी काढताना काय करायचं, आता इथं दोन नाही, ह्या 15ला आणि ह्या 12ला 3ने भाग जातो ना. मग ह्या दोन्हीला 3ने द्या, 11ला तसंच तसं ठेवा. 11ला जसं तसं ठेवू, या दोन्हीला तर 3ने घेऊ. 3 5 15,
तीन 15 तीन चोक 12. आता मला सांगा ह्या 5ला भाग जातोय का? 5ला भाग ज्या संख्येने जातो तिथं 4ला जातो. जवळजवळ एकमेकाला कुणीच भाग जात नाही. मला ह्याचं काय करत बसायची गरज नाही. सरळ आता याचा 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 आणि याचा गुणाकार करायचा. तुमचा काय येणार? लसावी येणार. लसावी येऊन जाणार. चला लसावी काढायचंय. आता आपल्याला मी पहिलंच सांगितलंय, 5 दिसलं की 5नी कधीच विषम संख्येला गुणायचं नाही. 5नी कधी पण समसंख्येला गुणायचं. 5 चोक किती आलं? 20 आलं. 5 चोक किती आलं? 20 आलं. आणि 11 त्रिक 33 आलं. मी थोडस शॉर्टकट करेन. 33च्या दुप्पट 66 आणि हे शून्याशी शून्य. म्हणजे माझा लसावी आला 660. पण पण ते काय म्हणतंय, यांनी भागले असता बाकी 4 उरते. आता सरळ सरळ या 15नी याला 660ला पूर्ण भाग जाणार आहे, ह्या 11नी पूर्ण भाग जाणार आहे, आणि ह्या 12नी सुद्धा पूर्ण 660ला भाग जातोय. म्हणजे बाकी वगैरे उरती का? नाही. मग नॉर्मल गोष्ट आहे की तुम्हाला बाकी 4 उरायची म्हणजे तुम्हाला 664 घ्यावं लागेल. पण पर्यायामध्ये 664 उत्तर आहे का? नाही. मग आपल्याला आता काय करावं लागेल? आता आपण एक विचार करूया. आता जसं 666ला या तिन्ही संख्येने भाग जातोय, 12नी 11नी आणि पुन्हा 12नी 11नी आणि 15नी, तसं तुम्हाला आणखीन ह्याची दुप्पट जर केली, 6 बेदोने 2 0 0 हे 6 2 12, चला एक 6 2 12 13, 1320 ला सुद्धा पूर्णच भाग जाणार आहे. ह्याच्या पटीतल्या संख्या म्हणजे थोडक्यात याची दुप्पट किती? 6 6 12 आणि 6 6 12 म्हणजे 1200. याच्या पुढची संख्या काय असून भाग जाणारी? 1320. पुन्हा आणखीन त्यात 660 मिसळा, इथं 80 आलं आणि इथं 9 आलं आणि इथं 1 आलं. म्हणजे याला सुद्धा पूर्ण भाग जाणार आहे, याला सुद्धा पूर्ण भाग जाणार आहे, याला सुद्धा पूर्ण भाग जाणार आहे. मग उत्तरामध्ये कोणता पर्याय पाहिजे आपल्याला? 4 बाकी उरवायची म्हणजे 664 तरी पर्याय पाहिजे, 1324 तरी पर्याय पाहिजे, नाहीतर 1984 तरी पर्याय पाहिजे. यातला हा पण पर्याय नाही, हा पण पर्याय नाही, हा पर्याय आहे. चला याच्या पुढे सुद्धा जाऊ शकता उत्तर. म्हणजे असं नाही की तुम्हाला जे पहिल्यांदा आले तेच उत्तर येईल. याचा आन्सर आहे बी. आणि बी उत्तर दिलेल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. घेऊया पुढचा प्रश्न. 2 मिनिटं वेळ. प्रश्न कमीच असतील पण आपलं हा गेस पेपर म्हणून चालायचं. गेस पेपर. आता हे जरा ऑड आलं. लसावी मसावीचं गणित नाही असं वाटतंय मला. चल ठीक आहे, असू द्या. असू द्या. काय अडचण असेल, प्रश्न असेल तर रेज हँड करा, तुमचा माईक अनम्यूट करा आणि तुम्ही बोलू शकता. असं नाही की बाबा आम्ही शिकवायचं आणि तुम्ही ऐकायचं. हे डोक्यातनं काढून टाका. आपलं टू वे कम्युनिकेशन झालं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. आणि आमचा प्रयत्न आहे टू वे कम्युनिकेशन झालं पाहिजे. कदम मॅडम, फायटिंग करू नका. माझं लक्ष आहे. लिंक शेअर करा. तिथं प्रश्न सोडू नका तुम्ही. वही पेन घ्यायचं कच्च. वह्या संपवल्या पाहिजेत आपल्या, फाडू फाडू फेकून द्यायच्या. बी उत्तर आहे. वंदना मॅडम बी उत्तर म्हणतायत. चेक करूया. बी उत्तर एक आलेले, आणखी बाकीच्यांचं बघूया. फक्त याच्यामध्ये वाक्य रचना समजून घेणंच गरजेचं आहे. शिंदे सरांचं बी आन्सर आहे. वाक्य रचना समजून घेणं गरजेचं आहे. रिपीट वाचायचं, रिपीट वाचायचं, रिपीट रिपीट रिपीट. परीक्षेला कोणत्या कोणत्या गोष्टीची प्रॅक्टिस लागते माहिती का? निमकर मॅडमचं सुद्धा बी उत्तर आहे. परीक्षेला कशा कशाची माहिती प्रॅक्टिस लागते माहिती का? वाचनाची सुद्धा प्रॅक्टिस लागते. स्पीडने वाचता आलं पाहिजे. वाचा, रिपीट वाचा. वाचन करून आकलन ज्याला येईल तो सक्सेस व्हायला चान्सेस वाढतात. वाचन जास्त वाढवा. सविताचे मासिक वेतन 10,000 आहे. चला इथं सविता लिहितो, हे सविताचं यस काढतो आणि तिथं मासिक वेतन 10,000 लिहून टाक. असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या सव्वापट आहे. आता वेदिकाच्या मासिक वेतनाच्या सव्वापट आहे. तर वेदिकाचं मासिक वेतन आपल्याला काढता येतंय, पण आपल्याला नंतर सांगतो थोडस समजा. ठीक आहे, सव्वापट आहे.
इथं काहीतरी थोडस वेदिकाच्या मासिक वेतनाच्या सव्वापट आहे. वेदिकाचं जर एक्स असेल किंवा वेदिकाचं जर 100 असेल तर हे किती आहे रे? पण आता आकड्यामध्ये घ्यायचं म्हणजे वेदिकाचं जर 80 असेल तर हे किती आहे? 100 आहे असं म्हणणं आहे त्यांचं. आहे मासिक वेतनाच्या मासिक वेतना वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आशियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे. आता आशियाच्या मासिक वेतन आशियाचं एक्स असेल तर वेदिकाचं 2x आहे असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय आता इथंच लक्षात आलं पाहिजे. इथं जर लक्षात आलं असतं कोणतं की बाबा सविताचे मासिक वेतन 10,000 आहे तर 10,000 आहे ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या सव्वा पट आहे. ऑलरेडी हे 10,000 आहे ना हे किती सव्वा पट आहे. सव्वा पट आहे म्हणजे आता बघा जर तुमच्या एखादा अपूर्णांक घेतला ह्याचा 1, 2, 3, 4 हिस्से आणि या 4 हिस्स्याचा आपल्याला सव्वा करायचा असला तर आणखी इथं 5वा हिस्सा एक आपल्याला छोटासा मिसळावा लागेल. 5वा हिस्सा तुम्हाला काय करावं लागेल? मिसळावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे ह्यात ऑलरेडी किती 5 हिस्से येतं आणि आपल्या इथे 4 घ्यायचे. इथे किती घ्यायचे? 4. मग 5 हिस्से म्हणजे किती रे? 2-2 हजाराचे 5 हिस्से. 2-2 हजाराचे 5 हिस्से आहेत. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आता हिताला जो हिस्सा आहे तो कितीचा आहे रे? 8,000चा आहे. किती? 8,000चा आहे. आणि हा 8,000चा हे काय म्हटलंय ऑलरेडी ही काय नाव आहे? आशियाच्या दुप्पट आहे. 8,000 हे आशियाच्या वेतनाच्या दुप्पट आहे. म्हणजे आशियाचं वेतन किती? 4,000. आन्सर बी दिलंय. त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न त्याच पॅटर्नचा आहे का नाही? रिपीट झालाय. सॉरी. चला ठीक आहे. आता हे आपले असे प्रश्न संपले. याच्यामध्ये तुम्हाला घंटा आणि घड्याळ वगैरे वगैरे आहे त्याचे प्रश्न आपण घेतले पण होते. त्यामुळे आता या ठिकाणी हे याचे संपलेले. परंतु आणखीन एका चॅप्टरचे आपले प्रश्न राहिले होते ते माझा आज प्लॅनच होता यातले जे राहिलेले प्रश्न आपले आज पूर्ण करून घ्यायचे. तर चला आपले विस्तारित रूप वगैरे वगैरे याचे काही प्रश्न राहिले होते ते एक आपले बघून घेऊया. म्हणजे उद्यापासून आपण अपूर्णांक हा चॅप्टर चालू करणार आहोत. अपूर्णांक हा चॅप्टर कोणीही मिस करू नका. अपूर्णांकाची मूळ संकल्पना बऱ्याच जणांना माहिती नाही. बऱ्याच जणांना आहे असेल किंवा माहिती नाही. माझ्या पद्धतीने मी बेस जर पक्का केला तर मला वाटतं की कोणतं गणित चुकणार नाही. पक्का करून घ्यायला कुणीही चुकू नका. आणि काही अडचण आली तर विचारा. कुणी म्हटलं ना मला पॉईंटचा भाकर येत नाही तरी काही अडचण नाही. कोणी ओळखत नाही कुणाला. कुणाला जर पॉईंटचा जरी भाकर येत नसला तरी मला उद्या विचारायचं. ओके. चला उत्तर टाका या गणिताचं. तुम्हाला 2 मिनिटं वेळ. शिंदे सरांचं म्हणणं आहे बी. सुजाता मॅडमचं बी आन्सर आहे. सोपं आहे. त्याला एक ट्रिक पण देतो. हमको ट्रिक आती है इसकी. इसको देखने का नहीं डायरेक्ट उत्तर लिखने का. मला ते बऱ्याच जणांना माहिती द्या असावी. पण बऱ्याच जणांना मला तर 3च उत्तर आले. येऊ द्या. गायकवाड मॅडमचं बी आन्सर आहे. शेख मॅडमचं बी. माळी सरांचं बी. ट्रिक आहे. ट्रिक नाही. ट्रिक नाही. संकल्पना आहे. कोणत्याही ट्रिक मागे संकल्पना असते ती संकल्पना समजून सांगतो. ट्रिक तर तुम्ही बनवणार. आपल्याला ती रिपीट उदाहरण सोडवल्यावर जाणार पाहिजे अरे याचं तर उत्तर लय लवकर येते. मी काय कुठून शिकलेलं ट्रिक नाही. रिपीट सोडवल्यावर मला लक्षात आलेलं आहे बी बी बी. ओके. ठीक आहे. येस. बघा त्याला क्लोज करतो. ह्याला भरपूर वेळ देणं योग्य नाही. आपण दुसरे 2 प्रश्न एक्स्ट्रा होतील. बघा या ठिकाणी तर तुम्ही पाहू शकता. आता कोणतीही संख्या घेतली आता ह्या ठिकाणी समजा ही संख्या दिली तुम्हाला आता काय असेल ते असेल संख्याला लिहू. याच्यात आता मला सगळ्याला येणार याचं उत्तर कुणी काय काय ट्राय करणार आहे. आणि जर बघा हे जर मग ही संख्या आपण बाजूला ठेवूया. काहीच नाही करायचं संख्या घेतो मी समजा यासाठी समान अंक असून त्यांचे स्थानिक किमतीतील फरक आता कोणतेही अंक घ्या. बघा एक आपण संख्या घेऊया. समान अंक आता 4 4 4 4च लिहितो आम्ही. ते 4 4 4 आहे बरोबर आहे. आता आपण याच्यामध्ये काय करूया याचा जो हा अंक आहे का एकच
थोडस विविधता पाहिजे गणितामध्ये, तर तुम्हाला समजून सांगण्यात बी मला मजा येईल. विविधता. हा तर या ठिकाणचा अंक आणि या ठिकाणचा, हा काय म्हणतंय, या ठिकाणी दोन्ही ठिकाणी समान अंक, दोन्ही ठिकाणी समान अंक आहे. आणि यांची काय म्हणलंय, हा जो अंक आहे शेवटचा, आता नॉर्मल आहे, तर त्यांच्यात काय विचारला, फरक विचारला, काय म्हणतंय, फरक विचारला, तर कधी पण काय करणार, या अंकाची काय करणार, स्थानिक किंमत घेणार, याची दर्शनी किंमत घेणार, हे नॉर्मल गोष्ट आहे. कारण की मोठ्या अंकातून छोटा अंक वजा करायला लावणार. मग नॉर्मल गोष्ट आहे, किंवा याच्या शेवटी काय येणार आहे, सगळे असे शून्य शून्य. ओके. आणि याची काय विचारली, स्थानिक किंमत, दोन्हीची स्थानिक किंमत दिलेली तुम्हाला. मग याची स्थानिक किंमत दिली, याची स्थानिक किंमत दिली, तर आता स्थानिक किंमत दिली तर नॉर्मल गोष्ट आहे. इथं काय येणार आहे, सरळ सरळ शून्य 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 येणार, पण इथं इथं काय येणार आहे रे, ह्या शून्यामधून तर जात नाही हे चार. मग किती मधून घालणार, 10 मधून. नॉर्मल गोष्ट आहे की त्या 10 मधून 4 गेल्यावर 6 येतंय. म्हणजे जो तुम्हाला अंक आहे, ओके, आता हा किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. हा किती नंबरला आहे, 2 नंबर. मग हा 2 नंबरला आहे ना, मग 2 नंबरला बदल काय झालाय, 2 नंबरला किती आलंय रे, हे 4 आले. मग 4 आले म्हणायचं की मग ते 10, 4ला 10, 10, 4ला 10तून वजा करून टाका, उत्तर आलं 6. संपला विषय. कशामुळे रे, असं काही वेगळं लॉजिक नाही या ठिकाणी. इथं किती, इथं आपल्याला शून्यातून वजाबाकी होत नाही, म्हणून आपण त्याला किती बनवणार आहेत रे, या शून्याला आपण 10 बनवणार आहे, 10. मग 10तून 4 वजा केल्यावर 6 येणार आहेत. मग या ठिकाणी नॉर्मल गोष्ट, इथं 6 उत्तर पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला इथं बघायचं, इथं फोकस करायचं, ज्या ठिकाणी स्टार आहे त्या ठिकाणी. आता दुसरा एक पॅटर्न लगेच सांगून टाकतो. दुसरा एक पॅटर्न आहे की, थोडक्यात इथं तुम्हाला हे शून्य सोडून द्यायचे, इथं जो अंक आहे शून्याच्या नंतर, तिथं 4 दिसला तर 6 उत्तर असणार आहे तुमचं. इथं 7 दिसला तर तुमचं 3 उत्तर असणार आहे. तिथं 8 दिसला तर तुमचं 2 उत्तर असणार आहे. अशा टाईप मध्ये हे चालतं. या अंकाला तुम्हाला 10 मधून वजा करायचा, विषय संपला. इतकं सोपं आहे. ओके. मग तुमचं ते स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, स्थानिक किंमतीचं डायरेक्ट विचारल्याच्या नंतर, आता दुसरा प्रश्न कसा येतो, एक अंक देतात, एक संख्या देतात. ओके. प्रश्न असा असतो की याच्या दोनच्या दोनच्या स्थानिक किंमतीत स्थानिक किंमतीतून दर्शनी किंमत वजा केल्यावर, हाय काय नाही, हे सोपं येणार तुम्हाला, याचं काय अडचण नाही. हाच पॅटर्न आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला, याच्यामधून तुम्हाला 10 मधून 4 वजा करा, 6 उत्तर तुमची येऊन जाईल. पुढचा प्रश्न, एखादा पुढचा प्रश्न. आता ह्याच्यामध्ये थोडं मल्टिपल क्रिया आहेत याच्यामध्ये. चला, याला थोड्याशा 2-3 क्रिया त्या 2 मिनिटं तुम्ही. का सर्व शिक्षक बंधू भगिनीला विनंती आहे की लिंक शेअर करा. कारण की बघा, आता सगळेच पास होणार, सगळेच परीक्षेला बसणार. आपले मित्र मैत्रिणी सुद्धा सोबत घेऊन चला, परत कुणाला कसली अडचण आली नाही पाहिजे. कारण की कसं आहे, किती जरी कोणतेही प्रयत्न केले, तर 2028 पर्यंत सीटीईटी पात्र करणं म्हणजे करणंच आहे. सीईटी, एमएसटी सीईटी करा किंवा सीटीईटी करा, पण पात्र होणं गरजेचं म्हणजे गरजेचंच आहे. तर याच्यामध्ये एखादा वर्ष तुमची वेळ वाढवून देत मिळतील किंवा काय होईल, पण पास होणं गरजेचं आहे. सगळे पास होऊया, सगळे पुढे जाऊया. बडे भारत, बडे भारत, सारे शिकूया, पुढे जाऊया, एकाने एकास शिकवावे. हे कुठं होतं, आतापर्यंत जुने आपले जे शिक्षणाचे अभियान आहेत. चला ठीक आहे, निमकर मॅडम बी आन्सर आहे, राऊत मॅडमच ए आहे, छुम युजर पी, गायकवाड मॅडम ए, छुम युजर बी, सुजाता मॅडमचं ए आहे. वेळ नको वाया घालवायला, स्पीड मध्ये उत्तर द्या. माळी सरांचं ए आहे. चांगलंय बघा, आता हळूहळू सगळ्यांचं असं म्हणजे लिखावट चालू झाली. गायकवाड मॅडमचं बी उत्तर आलेलं आहे. चला ठीक आहे, चेक करूया. बघा, वेळ संपत आलेला आहे. या संख्येमध्ये, आता ही संख्या वाचायचीच नाही बरं का आपल्याला,
सुरुवातीला कधी ही संख्या वाचेल बसू नका, ह्याला वेळ घालू नका. या संख्येमध्ये पासून या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत, 7 कुठे आहे का इथे, किमतीतून स्थानिक किंमत किती, 7000000. ओके. स्थानिक किमतीतून त्याच संख्येतील 5 या अंकाची दर्शनी किंमत, 5 ची दर्शनी किंमत किती असेल, 5च असणार, वजा करायची, ती वजा करायची. उत्तराची दुप्पट विचारली मी, एवढंच आहे नॉर्मल. मग आता एक नॉर्मल तुम्हाला लॉजिक सांगू का, याची दुप्पट ठीक आहे आधी करून घेऊया आपण. याचं काय होणार, इथं 5 येणार आहे, इथं 9 येईन, इथं 9 येईन, इथं 9 येईन, इथं 6 येईन, आणि याची दुप्पट करायची आपल्याला. याची दुप्पट किती येणार आहे, याची दुप्पट येणार आहे एवढी दुप्पट यायला पाहिजे. ओके, म्हणजे आन्सर ए बरोबर. चला गुणाकार करून घेऊया. बेपंचे 10 हातचाला 1, 92 18 18 1 19 हातचाला 1, 92 18 18 19 हातचाला 1, 92 18 18 19 हातचाला 1, 92 हातचाला 1, 7 12 13. हा हेच आन्सर, काही अडचण नाही. बरं आता मी इथं गुणाकार करायला दुर्लक्ष केलं होतं. आता मला एक सांगा, यात दुसरं लॉजिक लावता येते पटकन उत्तर काढायचं. इथं काय विचारलं होतं, इथं काय विचारलं होतं की बाबा या अंकाची स्थानिक किंमत, चला ठीक आहे, आपली किती आलती, 70,000 आलती, 70,000 आलती. आणि त्या संख्येतून आपल्याला 5 वजा करायचे, 5 वजा करायचे, मी असं एवढं लिहिलं होतं फक्त. 5 या अंकाची दर्शनी किंमत वजा करायची, दर्शनी किंमत म्हणजे 5 वजा केल्याच्या नंतर येणाऱ्या उत्तराची दुप्पटीच्या. मग आता हे उत्तर मी असं क्रिटिकल अंक तयार केला. हा अंक तयार करण्याच्या ऐवजी मी ह्या 70 ची दुप्पट केली असती तर माझी किती आली असती, 1,40,000. आणि आता मला जी 5 वजा करायचं सांगितलं, 70 ची दुप्पट झाली म्हणजे त्यातनं 5 जे वजा झाले ते एकदा वजा करायचं होतं, आणि ते दुप्पट आधी केलंय म्हणजे ते 5 झालं त्याच्यात, म्हणजे यातून आपल्याला 10 वजा करायचे. या टाईप मध्ये आपण हे उत्तर बघितलं की उत्तर आन्सर हे आपण करू शकतो. म्हणजे हे क्रिटिकल मध्ये घुसण्यापेक्षा सिंपल मध्ये घुसायचं कधी पण कॅल्क्युलेशनला. चला पुढचा प्रश्न. काय अडचण असली तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा किंवा मला विचारा. या ठिकाणी 9 ची कसोटीचा यूज झालाय. धन्यवाद गायकवाड मॅडम. 9च्या कसोटी यूज झाला. आता 9ची कसोटी मी एवढी शिकवलेलीच आहे. जे रेग्युलर असतील त्यांना निश्चितच सोपं जाणार आहे. नियमित करा, कासवाच्या गतीने चला, पण शर्यत आपणच जिंकणार. सशाच्या गतीने पळून लय लोड पिऊ नका, जेव्हा काय नाही लय लवकर पास होते, सहज, चुटकी सहज आहे. फक्त गणिताला फोकस करा. मराठी हे हळूहळू होतच जाणार आहे. त्यात पॅसेज पण येतात, मग तुमचा आणखी फायदा होत जाणार आहे. गणित, मानसशास्त्र आणि आमची विज्ञानची टीम एवढी खतरनाक आहे. भूगोल वगैरे एकापेक्षा एक टॅलेंटेड शिक्षक आहेत, आणि एकापेक्षा एक आपल्याकडे साहित्य जास्त आहे. जेवढी प्रॅक्टिस तुम्हाला, एवढे हे 5,000-5,000 रुपये घेणारे सुद्धा कॅन्डिडेट वापस आपल्याकडे आले आहेत. काही फोन करून सांगितलं सर आम्ही 5,000 इकडे घातले विनाकारण, पण इकडे आले वापस, कारण की आपण जे साहित्य देतो असं लई मोठं साहित्य देतो, आपण करून घेणार प्रॅक्टिस. चला येऊ द्या उत्तर. तुमचे उत्तर हेच आमचं प्रोत्साहन आहे. शिंदे सरांचं ए उत्तर आलेलं आहे. शाळेचं नाव आहे, सी उत्तर आहे. कुणाचं तरी आणखी सी 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 गायकवाड मॅडम सी, नेमाडे मॅडम सी. तर ठीक आहे, याच्यामध्ये सी उत्तर आहे. वर्ग विचारलाय, तुम्हाला सांगतो हे असंच करते, परीक्षेवाले असंच काहीतरी करून ठेवतील. आता मागच्या वेळेस सांगतो चांगल्या चांगल्यांचं असंच झालेलं आहे. आता पटकन इथं इथपर्यंत गणित वाचण्यात, गणित पूर्ण वाचायचं. जर या संख्येतील 9 या संख्येतील 9 ने पूर्ण भाग जात असेल, या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाते असेल तर एक्सच्या जागी कोणता अंक, बस एवढंच वाचतंय माणूस. इथं वर्गाची किंमत कोणीच वाचत नाही. शेख सर एवढं हाईड करून घ्यायला, वर्गाची किंमत कोणीच विचारित नाही. म्हणजे लक्षात आलं का, म्हणजे बघत नाही, मला काय म्हणायचंय बघत नाही. ते रायटिंग झाल्यामुळे माझं परत कॉन्सन्ट्रेशन बोलण्यात चुकलं. तर त्या ठिकाणी जी ही यक्षची किंमतच काढण्यात आपलं डोकं गेलेलं असतं, इथंच डोकं आपलं चालू असतंय असं फोकस. आणि आपण ते उत्तर काढणार, आपल्याला न उत्तर वाटलं आपण लगेच उत्तर लिहून रिकामे.
आणि असंच करत जायचं. हुशार मुलं तर पहिले करतात बरं का. ज्यांचं जास्त फास्ट आहे ना गणित, ते एक नंबरला ती चूक करतं. फक्त त्यांचं मग डोक्यात पाहिजे की आपल्याला नीट वाचायचे, नीट वाचा, गणिताचं उत्तर येते. मग आता नऊची कसोटी आपल्याला वापरायची. नऊने पूर्ण भाग जाण्यासाठी अंकाच्या बेरजेला अंकाच्या बेरजेला नऊने भाग गेला पाहिजे. कितीने? नऊने. मग आता ह्या उरलेल्या अंकांची बेरीज करून बघूया. बघा इथं 4 आणि 5 किती? 9. आणि या दोन्हीची बेरीज किती आली? 9. आता मग इथं 9 9 ह्यांची 18 आली. आता इथं काही ना काही टाकावं लागेल. इथं काही ना काही टाकावं लागेल. मग किती टाकावं लागेल? किती टाकावं लागेल? शून्य टाकलं तरी चालेल ना. शून्य टाकलं तरी चालल. शून्य टाकलं तरी चालेल. त्याचे मला वाटतं 2 उत्तर निघते का काय मग. चल ठीक आहे, येऊ द्या काय यायचे ते. यांची बेरीज किती आली? 18 आली. आता आपल्याला 9ने भाग कुणा कुणाला जातो? एक तर 9ने 9ला जातो. याच्यापेक्षा 18 पेक्षा प्लसच उत्तर येणार आहे. एक तर शून्य मिसळलं तर किती उत्तर येणार आहे त्याच्यात आपल्याला? 18 येणार आहे. मग ह्याला 9ने भाग जाईल, मग या संख्येला 9ने भाग जाईल. पुन्हा आणखीन काय मिसळू शकतो? तर आणखीन आपण त्याच्यात 9 मिसळू शकतो. मग इथं 27 होईल. 27 ला 9ने भाग जाईल, मग या पूर्ण संख्येला 9ने भाग जाईल. म्हणजे एक तर त्या एक्सच्या ठिकाणी आपल्याला शून्य असायला पाहिजे, किंवा 9 असायला पाहिजे, किंवा 18. दोन अंक कसे टाकता येत नाही, दोन अंकी संख्याच नाही. म्हणजे आपल्याला एक तर शून्य किंवा 9, या दोन्ही पैकी एकच अंक त्या ठिकाणी असला पाहिजे. मग काय विचारलंय आता इथं? आपल्याला शून्य आलं किंवा 9 आलं, तर एक्सचा वर्ग किती? एक्सचा वर्ग किती? तर शून्याचा वर्ग 0 असतो आणि 9चा वर्ग 81 असतो. मग आपल्याला या ठिकाणी दोन उत्तर मिळालीत. म्हणजे याच्या ठिकाणी 0 आणि 81. म्हणजे आता या ठिकाणी हे आपण घेतलेले गणित आहे त्यामुळे थोडं हे झालेलं आहे. परंतु असे दोन पर्याय कुणीच देणार नाही. तर ज्यांनी, हा बरोबर आहे मॅडम, दोन उत्तर आहेत त्या ठिकाणी. ज्यांनी सी उत्तर दिले त्यांचंही बरोबर, आणि ज्यांनी ए उत्तर दिले त्यांचंही बरोबर, अभिनंदन. आणि ज्यांनी डी उत्तर दिलंय त्यांनी मात्र मोठी चूक केली, गणित पूर्ण वाचलं नाही. ती गणित पूर्ण वाचायचं हे एक डोक्यात पक्क ठेवायचं, पक्क नीट वाचायचं. तेवढ्यामुळे तर सोपं आलं की मार्क त्याचाच गेला. समजा घरी गेल्यावर कळतं, अरे हे तर लय सोपं होतं, कसं काय चुकलं. तिथं जेव्हा बघत आहे, अरे दुप्पट विचारली, असं होतं. ओके, चला. पुढचा प्रश्न. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करीत राहायचं, लय नाही लोड घ्यायचा, कासवाच्या गतीने चालायचे आपल्याला. परीक्षा आल्याच्या नंतर आपणच पळणार आहे सगळ्यात पुढे. सध्या आपण जे आपलं ध्येय आहे तिथं हळूहळू 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 पुढे पुढे चाललेलो. ज्या वेळेस बाकीची सुरुवात करतील त्यावेळेस आपण खूप स्पीड मध्ये पळणार आहे. येऊ द्या उत्तर. अकराची कसोटी पाठ. 11ची कसोटी पाठ. 11ची कसोटी पाठ आहे, त्यांनी घाबरायचं नाही. तुम्हाला सगळ्याच कसोटी पाठ आहेत याचा अर्थ. सी. सुजाता मॅडमचं सी आहे, ओप्पो मोबाईल सी आहे, राऊत मॅडम म्हणतायत डी, आणि माळी सर म्हणतायत सी. रिअलमी वाल्यांनी रेष ओढू नका, रेष ओढू नका. ही कट करा तुम्ही, असं खोडलं बरं घ्या, कट करून टाका बरं रेष ती. सोलापूर सी. काय अडचण नाही. आता काय होतं, इकडे तिकडे बटन दाबतात, तर ज्यांचं रिअलमीचा आता मोबाईल होता त्यांनी रेष ओढली, तिथं थोडस शिका तुम्ही पण. शिकलेलं चांगलं असतं, काय अडचण येणार नाही. शेख सरांचं सी आहे. चला, घेऊया याचा आन्सर लवकर. बघा 11ची कसोटी काय म्हणते, ज्या संख्या पाठ पाहिजे ह्या 11च्या कसोटीवर प्रश्न येऊ शकतो. समस्थानचे अंक आणि विषम स्थानचे अंक. समस्थानचे अंक आणि विषम स्थानचे अंक यांच्या वजाबाग्या करायच्या. मग आता मी असं एक आडी एक करतो नुसतं.
यांच आता ह्याला पुढे जोडीच नाही बघा. एक उड्या मारायच्या नुसत्या कासवाच्या उड्या. ओके. आणि आता इथं स्टार हे 4 आणि 2 यांची बेरीज. मग यांची बेरीज किती येतं? स्टार थोडं 2 मिनिटं बाजूला ठेवा. 4 आणि 2 किती आलं? 6 आलं. आणि वरत बघा 7 आणि 5, 7 आणि 5 12, 12 आणि 6, 12 6 18 आलं. आता आपण नॉर्मल यांची वजाबाकी करू. यांची वजाबाकी आपल्याला एक 0 पाहिजे किंवा 11 पाहिजे, तरच 11 त्याला भाग जाईल. तरच त्याला 11 भाग जाईल. ओके. मग आता 11तून जर 6 वजा केले तर 12 उत्तर येते. पण आता आपल्याला पाहिजे 11, म्हणजे आपल्याला किती कमी पडायला लागला? 1 कमी पडायला लागला. मग त्या स्टारच्या जागेवर तुम्ही 1 टाकून द्या. झालं. स्टारच्या जागेवर 1 टाकून द्या. आन्सर सी. ज्यांनी ज्यांनी दिलं त्यांचं बरोबर. नॉर्मल आहे. यांची वजाबाकी किती? बेरीज किती आली? 18. आणि खालच्याची ती स्टारची न घेता, स्टार न घेता किती आली? 6. आपल्याला इथं 11 वजाबाकी पाहिजे किंवा 0 पाहिजे, हे आपलं उत्तर आहे. तरच तुमचा 11ने निशेष भाग जातो. ती काय म्हणते 11ची कसोटी? ज्या संख्येच्या समस्थानचे अंक आणि विषमस्थानचे अंक यांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11 आहे, त्या संख्येला तुम्हाला 11ने पूर्ण भाग जातो. मग तसं होण्यासाठी इथं वजाबाकी 11 किंवा 0 आली पाहिजे. 6 वजा केल्यावर तर 12 येते. एक मिसळावं लागेल. एक मिसळलं म्हणजे ह्या स्टारच्या जागेवर 1 पाहिजे. आन्सर सी एकदम बरोबर. घेऊया शेवटचं गणित. आणि असे गणित त्यांच्या लय आवडीचे गणित. कुणाच्या? चला उत्तर उत्तर द्या. परीक्षा परिषदेचे 1 मिनिट फक्त वाचनाचा प्रश्न आहे ना, आकलनाचा प्रश्न आहे. लय आवडीचे शेवटचा प्रश्न, सगळ्यांनी उत्तर द्यायचं. काय तुम्हाला लिखाण करायची का नाही, फक्त वाचून उत्तर द्यायचे. 3ची कसोटी खालीलपैकी काय सांगते? असा प्रश्न येतो का? म्हणजे आकलनावर तुमच्या त्रिकोण, चौकोन, कसोट्या किंवा कोणताही मुद्दा घेतात आणि असा प्रश्न विचारतात. 3ची कसोटी खालीलपैकी काय सांगते? कदम मॅडम सी. बरोबर आहे. नॉर्मल आहे. आपल्याला कमी करत चालायचंय. एकक स्थानी एकक स्थानी 3 असावा. वेळ संपलेली. एकक स्थानी 3 असावा का? तसलं काही नाही. काही बी कुठून आणलंय? शेवटच्या 2 अंकांना 3 ने भाग जावा. ते 2 अंकाला 4 अंकाला ते 4ची कसोटी 2 अंकाला, आणि शेवटच्या 3 अंकाला म्हणलं की 8ची कसोटी. संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जावा. आता हा सिंपल झाला बघा तयार करण्यात माझ्याकडून प्रश्न. थोडासा सिंपल झाला म्हणून ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये थोडा अवघड येऊ शकतो मागच्या प्रश्नांसारखा. अशा प्रकारे आज एकदम आपण उरलेले सुरलेले सगळे प्रश्न कंप्लीट केले. अपूर्णांक चॅप्टर खूप मोठा आहे. अपूर्णांक चॅप्टरचं जर बोलायला गेलो मी तर महिना महिना मी संपत नसतो जर विचार केला तर. पण तुम्ही तुमच्या बाबतीत तसं नाही ना होणार. तुम्हाला येते ऑलरेडी काही, त्याच्यामुळे ते म्हणजे वेळ कमी झाला. कारण की तुम्ही अपूर्णांक घेतला की अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, त्यांच्या बेरजा वजाबाकी गुणाकार भागाकार, पुन्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक, पुन्हा त्याच्या बेरजा वजाबाकी गुणाकार भागाकार, पुन्हा दशांश अपूर्णांक, पुन्हा त्याच्या बेरजा वजाबाकी गुणाकार भागाकार, पुन्हा मिश्र उदाहरणे, सगळं मिक्सिंग करून. म्हणजे खूप लेंदी आणि मोठा आहे चॅप्टर हा. संकल्पना समजून सांगायची आपल्याला त्याच्यानंतर भरपूर आहे. त्याच्यामुळे कुणी हे मिस करू नका. नेक्स्ट लेक्चरला सगळ्यांनी राहा. आपल्या मित्रमैत्रिणीला लगेच इन्व्हॉल्व करून घ्या. कारण की जशी जशी वेळ पुढे जाईल तसं तसं तुमचं एक होणार आहे. तुम्हाला एकखाटे अभ्यास कधीच करणं शक्य होत नाही. तहान लागल्यावर विहीर खांदता येत नाही, त्या म्हणीप्रमाणे तुम्ही एकखाट्या कधीच अभ्यास करू शकता. थोडा थोडा चढू द्या. 2 तास